आज आपण डायोड चेकिंग बघणार आहोत। तर डायोडमध्ये पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर एकमेकांना जॉईन केलेले असतात। ते जॉईन केल्यामुळे जंक्शन तयार होतं। तर आता इथे मला हा डायोड आहे, तर हा 1N5408 नंबरचा डायोड आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिल्वर स्ट्रीप दिसते आणि ते ह्या साईडला ब्लॅक कलर दिसतो। त्याची सिल्वर स्ट्रीप आहे, तर त्याला कनेक्टेड जे लीड असेल ते आहे आपलं कॅथोड, आणि ती ब्लॅक कलरची स्ट्रीप आहे त्याला कनेक्टेड लीड आहे ते एनोड। आता आपल्याला मल्टीमीटर घ्यायचा, मल्टीमीटरचं सिलेक्शन करायचं, डायोडची रेंजचं सिलेक्शन करायचं, आणि आपण आपल्याकडे दोन टर्मिनल असतात, पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह प्रोब। तर आता ह्याच्यामध्ये मल्टीमीटरचं कुठलाही दोन हातात दोन प्रोब घेतलात तुम्ही आणि डायोडच्या दोन टर्मिनलला लावा। तुम्हाला इंडिकेशन दिसतंय काहीतरी, ते 0.486 असं इंडिकेशन दिसतंय मल्टीमीटरवर। आता उलटं लावा, तर तुम्हाला इथे काय दिसतंय, ऑइल दिसतंय, म्हणजे हे आपल्याला मोजता येत नाही आहे। मग तुम्हाला याचा अर्थ काय आहे की ज्यावेळी आपण फॉरवर्ड बायसमध्ये डायोड असेल, म्हणजे मल्टीमीटरचं पॉझिटिव्ह टर्मिनल आपण PN जंक्शन डायोडच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला म्हणजे एनोडला जोडलेलं आहे आणि मल्टीमीटरचं निगेटिव्ह टर्मिनल कॅथोडला जोडलं आहे, त्यावेळी आपला डायोड फॉरवर्ड बायस येईल आणि त्यावेळी तुम्हाला तुमच्या मल्टीमीटरमध्ये काहीतरी रिडिंग दिसेल डायोडच्या रेंजवर। उलटं तुम्ही रिव्हर्स बायसला जोडला तर त्यावेळी तुम्हाला रिडिंग दिसणार नाही। हेच जर आपण रेजिस्टन्स मोजला तर रेजिस्टन्स पण आपल्याला फॉरवर्ड बायसमध्ये लो रेजिस्टन्स दिसेल आणि रिव्हर्स बायसमध्ये हाय रेजिस्टन्स दिसेल। हेच डायोड चेकिंगची टेस्ट आहे। आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे डायोड आहेत, ते आपल्याला टेस्ट करायचे आहेत। आता LED पण हा एक प्रकारचा डायोड आहे, डायोड चेकिंग। तर आता आपण ॲनालॉग मल्टीमीटरने बघूया। सेम टेस्ट आहे। ॲनालॉग मल्टीमीटरमध्ये पण डायोडमध्ये एका साईडने तुम्हाला लो रेजिस्टन्स दिसेल, दुसऱ्या साईडने हाय रेजिस्टन्स दिसेल। म्हणजे डायोड जेव्हा फॉरवर्ड बायसमध्ये असतो तेव्हा आपल्याला लो रेजिस्टन्स दिसतो आणि रिव्हर्स बायसमध्ये असतो तेव्हा हाय रेजिस्टन्स दिसतो। रेजिस्टन्सची रेंज सिलेक्ट केली ॲनालॉग मल्टीमीटरमध्ये। आता आपल्याला ॲनोड कुठला आणि कॅथोड कुठला माहिती आहे, त्याप्रमाणे मी काय केलं, आता हे पॉझिटिव्ह लीड आहे आणि हे निगेटिव्ह लीड आहे। तर आता मी काय केलं, ह्या ॲनोडला पॉझिटिव्ह लीड लावलं आणि कॅथोडला निगेटिव्ह लीड लावलं, मग सारखंच। पण तुम्हाला इथे काय दिसलं, इथे हाय रेजिस्टन्स दिसला। हे काय की आतमध्ये टर्मिनल, जी बॅटरीचे टर्मिनल्स असतात ती रिव्हर्स असतात, त्याच्यामुळे तुम्हाला इथे याचा ॲनालॉग मल्टीमीटरचा जो रेड प्रोब असतो तो असतो ह्याच्यामध्ये निगेटिव्ह, आणि जो ब्लॅक प्रोब असतो तो असतो पॉझिटिव्ह। त्याच्यामुळे हे उलटं लावायचं। म्हणजे आता बघा तुम्ही डायोड चेकिंगच्या बाबतीत, आता तुम्ही हे ब्लॅक प्रोब इथे लावलात आणि रेड प्रोब कॅथोडला लावला तर तुम्हाला काय दिसेल, इथे लो रेजिस्टन्स दिसेल। उलटा लावला तर तुम्हाला हाय रेजिस्टन्स दिसेल। म्हणजे काय आहे की डायोड चेकिंगच्या बाबतीत एका साईडने तुम्हाला हाय रेजिस्टन्स दिसतोय, दुसरं उलटं लावलात की तुम्हाला लो रेजिस्टन्स दिसतं।